हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. मी सीमा. तर आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये सकाळचे 11 वाजत आलेले आहेत आणि हे जे पार्सल आहे हे ऑनलाईन मिशोवरून मी मागवलं होतं. तर या पार्सलमध्ये काय आहे तर तेच तुम्हाला दाखवते. तर या पार्सलमध्ये मी मागवलेला आहे पनीर बनवायचा डब्बा. जे आपण पनीर बनवतो आणि एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये काढतो ना फाटलेलं दूध आणि त्याच्यापासून पनीर बनतं. तर फाटलेल्या दुधापासून कॉटनच्या कपड्यामध्ये देखील खूप छान असं पनीर बनतं. पण त्याच्यामध्ये ना एक असं जाणवलं मला की कॉटनचा कपडा आपण कितीही स्वच्छ केला तरी पण त्याचा एक वास असतो दुधाचा, तर तो काही जात नाही आणि त्याच्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की ते थोडंसं अनहायजेनिक असावं. हां, पण त्या कपड्यामध्ये तुम्ही त्या कपड्याला उकळत्या पाण्यामध्ये घालून छान असं स्वच्छ करू शकता. पण त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी हा ऑनलाईन मिशोवरून हा डब्बा मागवला. तर स्टीलचा डब्बा आहे. स्टील एकदम A1 क्वालिटीचा आहे. मस्त जाडजूड डब्बा आहे, वजनदार असा. आणि याच्यामध्ये वेगवेगळे शेप मिळतात. एक गोलाकार शेपचा मिळतो आणि दुसरा आहे चौकोनी शेपचा. तर म्हटलं गोलाकार शेपचाच घेऊया. तर छान आहे. तर याच्यामध्ये आता मी पनीर काढून बघणार आहे आणि कसं निघतंय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर पनीर काढत असताना खाली एखादं भांडं घ्या, म्हणजे जे पाणी आहे ते निघून जाईल. तर अशा पद्धतीने मी हे सगळं काढलेलं आहे आणि आता ते त्याच्यावरती झाकण ठेवून मी ठेवून दिलेलं आहे. कापडामध्ये जर पनीर काढत असो ना आपण, तर रात्री ते पनीर काढलं तर सकाळी मस्त असं घट्ट असं मस्त वड्या पडतील असं पनीर निघतं. पण आता डब्यामध्ये कसं निघतंय तर तेच मला बघायचं आहे आणि मला असं वाटतं डब्यामध्ये ते झटपट निघत असावं पनीर. कारण की डब्याला जे होल आहेत ना तर ते मोठे आहेत आणि त्याच्यातून पाणी पटकन ड्रेन आउट होऊन जाईल आणि पनीर निघेल असं मला वाटतंय. तर जेव्हा पनीर काढेल मी तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर इथे मी सकाळचं सगळं आवरलं होतं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचनचा ओटा आता मी स्वच्छ धुवूनच घेणार आहे. कारण की किचनचा ओटा साफ स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. आता कसं आहे ना, ही थोडीशी भिंत मला अशी त्याच्यावरती असं काहीतरी पीठ वगैरे उडलेलं, तेल वगैरे उडलेलं मला जाणवत होतं. तर म्हटलं की पहिलं हा किचनचा ओटा स्वच्छ केला पाहिजे. आपलं किचनचा ओटा स्वच्छ तर आपलं सगळं किचन स्वच्छ आपल्याला वाटतं. तर म्हणून आज मी मस्तपैकी ह्याच्यावरती लिक्विड डिशवॉश जे टाकलेलं आहे आणि त्यानेच मी स्वच्छ घासून घेते. तर तारेचा काताच वापरते मी इथे घासण्यासाठी. कारण की हे जे गॅसच्या ज्या शेगड्या आहेत ना, तर त्याचा जो स्टीलचा पार्ट दिसतोय, तर त्याच्यावरती ना असं दुधाचं सांडलेलं थोडंसं काळपट झालेलं आहे आणि चहाचं देखील थोडंसं काळपट वगैरे मला दिसतंय. तर म्हणून तारेचा काथा मी वापरते इथे. तारेचे ब्रश देखील आहेत बरं का किचनच्या ह्या गॅसला घासण्यासाठी. तर ते देखील छान आहेत, पण मला हा एकदम हँडी वाटतो हा तारेचा कात्या. त्याच्यामुळे मी झटपट हे घासून घेतेय. स्वयंपाक झाल्याबरोबर आपण किचनचा ओटा आणि गॅस हा स्वच्छ करतोच करतो. पण अशा पद्धतीने पूर्ण किचनची ओट्याची जर डीप क्लिनिंग आपल्याला करायची असेल तर ना आठवड्यातून एकदा ते दोनदा अशा पद्धतीने गॅस स्वच्छ धुवून घ्यायचा मस्तपैकी घासून वगैरे. आणि आता इथे बघा हे जे मी घासत होते ना तारेच्या काथ्याने, तर ही जी गॅसची पाईपलाईन आहे तर ते जे नॉब दिसतंय तर तिथे ना एक गंजलेलं स्क्रू आहे आणि घाई गडबडीमध्ये मी घासत असताना तो स्क्रू माझ्या करंगळीला चांगलाच घासलाय आणि रक्त येतंय बऱ्यापैकी. तर गंजलेलं स्क्रू आहे तर म्हटल्यानंतर ते टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. तर आता हे मी स्वच्छ करते आणि हात ना प्रचंड असा म्हणजे काय म्हणतो आपण चरचरतोय ते लागल्यामुळे आणि लिक्विड लागलेलं आहे तिथे साबणाचं, तर त्याच्यामुळे जरा जास्तच चरचरतंय. तर पटकन हे स्वच्छ करून घेणार आहे आणि त्याला आता बघते आता हाताला काय लावता येतं का, पण टीटीचं इंजेक्शन मला घ्यावंच लागणार आहे. लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला जर काही गंजलेलं वगैरे जर एखादी वस्तू लागत असेल तर धनुर्वाताचं इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मग त्याचे पुन्हा साईड इफेक्ट्स आपल्याला झेलायचे आहेत. त्याच्या आधीच आपण थोडंसं सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली. असा किचनचा मोकळा स्वच्छ ओटा बघितला ना की खूप असा मोकळा श्वास घेतल्यासारखा वाटतो. पण जेव्हा आपण सकाळी असं घाईगडबडीमध्ये काम वगैरे करतो तर भरपूर असं ओट्यावरती सामान आणि पसारा असतो. तर त्याच्यामुळे तो ओटा थोडासा असा अस्ताव्यस्त वाटतो. पण जेव्हा आपण त्याला व्यवस्थित नीट स्वच्छ करून ठेवतो ना, तर आपल्याला देखील खूप छान वाटतं की मस्त मोकळा स्वच्छ असा आपला ओटा आणि मोकळं स्वच्छ असं किचन आपल्याला वाटायला लागतं.
तर आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे सगळेच जरा निवांत आहेत. मी सुद्धा निवांत आहे आणि माझ्या क्लासची मुलं देखील मस्तपैकी सुट्ट्या एन्जॉय करतात आहे. 3 तारखेपासून माझा क्लास सुरू होणार आहे आणि आता 3 तारखेपासून आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. माझी तर सुरूच होईल. पण ज्या आया आहेत म्हणजे मदर्स आहेत मुलांच्या मम्मी, तर त्यांची खरी परीक्षा सुरू होते. कारण की काय आहे ना, सकाळी उठायला मुलं कंटाळा करतात. सकाळची शाळा म्हटलं की 7ला शाळेत जावं लागतं आणि कुठेतरी 6:30लाच त्यांची तयारी होणं गरजेचं आहे. आणि 6:30ला तयारी होणं गरजेचं आहे म्हटल्यानंतर मुलांना 6च्या आसपास तरी उठवावं लागतं. आणि मुलं लहान आहेत म्हटल्यानंतर त्यांची झोप देखील पूर्ण होत नाही आणि मग सकाळी उठताना ते फार आळस करतात आणि मग सकाळी सकाळी मम्मीचा आरडाओरडा सुरू होतो. अरे उठ पटकन, शाळेत जायचंय की नाही, उशीर होतोय, समजत नाहीये, बस निघून जाईल. पण ही जी काही मुलं असतात ना, तर या मुलांना झोप खूप प्रिय असते. सगळ्यांनाच असते. आपण देखील लहान होतो तेव्हा आपल्याला देखील फार झोपावंसं वाटायचं. पण मग अशा पद्धतीने सकाळी सकाळी जर आरडाओरडा केला तर मग मुलं देखील काय करतात, कंटाळाच करतात. त्यांना असं वाटतं की हां, मम्मी काय ओरडेल ओरडेल आणि मग कशी तरी मला उठवेल आणि मग मी बरोबर माझ्या शाळेला जाईल. बस वगैरे मला बरोबर वेळेत मिळते. तर मम्मींनो, आयांनो, याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल, रोज सकाळी तुम्हाला मुलं उठवायला त्रास देत असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते. मुलं उठताना कंटाळा करतात, बरोबर आहे. तर त्यांना ना आदल्या दिवशीच सांगा, म्हणजे रोजची चिडचिड न करता आदल्या दिवशी त्यांना सांगून ठेवा की उद्या मी तुला एकदाच उठवणार आहे आणि एका आवाजामध्ये तू उठलास तर ठीक आहे, नाही उठलास तर मग तुला शाळेची बस तुझी मिस होईल आणि शाळेची बस जर मिस झाली तर साहजिकच आहे, शाळा तुझी चुकेल. मग घरी बसल्या बसल्या तू जेवढा वेळ शाळेमध्ये 5 तास असतोस तर तू 5 तास तू घरामध्ये कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. असं एकदा ट्राय करून बघा, काय होतंय ते बघा. आणि जर तुमचा मुलगा उठायला जर सकाळी सकाळी कंटाळा करत असेल, मुलगा किंवा मुलगी, एकदाच उठवा. तो नाही उठला तर तसंच राहू द्या. एक दिवस शाळा बुडली तरी चालेल. आणि मग उठल्यानंतर त्याला जाणवेल की मम्मी माझी बस सुटली आहे आणि मग तू उठवायला उशीर केला, तर त्याला आठवण करून द्या तुम्ही की मी तुला सांगितलं होतं काल की मी एकदाच उठवणार आणि तू म्हणाला होतास ठीक आहे मी उठेन, पण तू उठला नाहीस आणि त्या सांगितल्याप्रमाणे तुला आता 5 तास अभ्यास करायचे. मुलाला 5 तास कंटिन्यू अभ्यास करायला लावा. कारण की त्याला तुम्हाला एक छान धडा देखील द्यायचा आहे आणि तुम्हाला या रोजच्या कटकटीपासून मुक्तता देखील मिळवायची आहे. तो बघा मुलगा 5 तास अभ्यास करायला बसेल तर त्यावेळेस त्याला जाणवेल की कारण की काय शाळेमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्याची मित्रमंडळी असतात, वेगवेगळे लेक्चर्स होतात शाळेमध्ये, त्याच्यानंतर पीटीचा पिरियड असो, खेळतात मुलं, रिसेसमध्ये मज्जा मस्ती करतात. पण आता इथे कंटिन्यू 5 तास बसायचं म्हटल्यानंतर ते सगळं मिस करतात मुलं आणि कंटिन्यू 5 तास मम्मीच्या धाकाखाली अभ्यास करायचं म्हटल्यानंतर मुलांना ते खूप थोडंसं बोर देखील वाटतं आणि हाच त्यांच्यासाठी उत्तम असा धडा आहे. मग बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा तेच प्रयत्न करा, एकदाच आवाज द्या. मुलगा थोडासा उठायला आळस करेन, पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो मुलगा बरोबर उठेल आणि त्याच्या त्याच्या वेळेला तो बरोबर तयारी करून शाळेमध्ये जाईल. कसं आहे ना, बऱ्याचदा आपण आया सकाळी सकाळी आपली भरपूर कामं असतात, मुलांना उठवायचं असतं, टिफिन बनवायचा असतो आणि या धावपळीमध्ये थोडंसं साहजिकच चिडचिड वगैरे होते आयांची मम्मींची आणि मग त्या चिडचिड वगैरे करतात. तर मग याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. बऱ्याचदा चिडचिड करून रागावून ओरडून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. अशा वेळेस मुलांना या गोष्टीचा अनुभव देणं खूप गरजेचं आहे आणि एकदा का अनुभव मुलांना मिळाला ना की मग ते बरोबर शिकले जातात. तर अनुभव ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यातून खूप काही शिकायला मिळतं, जे तुम्ही वारंवार समजावून सांगितलं तरी देखील ते त्यांना कळणार नाही. आणि आता इथे बघा मस्त जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. कळतच नाहीये पावसाळा सुरू आहे की हिवाळा सुरू आहे. पाऊस जायला मागत नाही, इतका जोरदार पाऊस पडतोय. तर किचन सगळा ओटा आवरला मी आणि आता भरपूर भूक लागली आहे मला. तर मी आज काय बनवलं होतं, तर आजच्या जेवणामध्ये बनवली होती मी कारल्याची भाजी, तिखट डाळीचं वरण बनवलेलं आहे, भात आणि मस्तपैकी घरच्या लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे. किचनच्या ओटा मस्तपैकी स्वच्छ धुतलेला आहे. याला शेगडी वगैरे लावून घेतली, त्याचे जे स्टँड आहेत ते, आणि आता इथे जेवायला घेते.
तर मी जे सांगितले ते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला आपोआपच जाणवेल की अनुभवातून जे मुलं शिकतात ना ते तुम्ही 10 वेळा ओरडून सांगून देखील ते मुलं शिकणार नाहीत. कारण की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझी मुलं जर अशा पद्धतीने जर कधी ऐकत नसतील तर अशा पद्धतीने मुलांना अनुभव एकदा करून द्यायचा. मुलं बरोबर त्यांच्या वेळेला उठतात आणि एकदा का मुलांना सवय लागली ना तर ह्यालाच शिस्त म्हणतात आणि ह्या शिस्तीतूनच मुलं शिकत जातात. तर असाच अनुभव तुम्हाला मुलांना देखील द्यायचा आहे. बऱ्याचदा असे पॅरेंट्स म्हणतात, की मुलं आमच्याकडे शिकत नाहीत, आमचं ऐकत नाहीत, तुमच्याकडे आल्यानंतर क्लासमध्ये शिकतात आणि व्यवस्थित अभ्यास करतात. तर असं काही नाहीये. मी पुन्हा एकदा सांगेल, इथे देखील तुम्हाला मुलांना अनुभव करूनच द्यायचा आहे. मुलांना जोर जबरदस्तीने अभ्यास करायला बसवू नका. 1 ते 2 वेळा सांगा आणि जर मुलं तसं वागत नसतील, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचा अभ्यास एकदा घ्या, ओरल घ्या आणि सोडून द्या. मुलाला एक्झामला पाठवा. मुलाला जेव्हा कमी मार्क्स येतात त्यावेळेस तो जे कमी मार्क्स असणार आहे तर ते मार्क्स तुम्ही त्या मुलाला दाखवा आणि सांगा की इथे चूक कोणाची आहे. मी तर तुला सांगितलं होतं अभ्यास कर पण तू ते ऐकलं नाहीस आणि म्हणून हे मार्क्स कमी आलेले आहेत. पुढच्या वेळेस तो मुलगा व्यवस्थित वेळेवर अभ्यास करेल, सेल्फ स्टडी करायला लागेल तो. कारण की कसं आहे ना हल्लीच्या मुलांना कॉम्पिटिशन काय आहे हे समजायला लागलेलं आहे आणि म्हणून ही मुलं काय करतात की थोडे मार्क्स कमी आले की त्यांना कुठेतरी खजील झाल्यासारखं वाटतं आणि तेच त्यांना नकोसं असतं. तर असा एकदा अनुभव देऊन बघा. पण हा अनुभव सेमिस्टरच्या वेळेस न देता जे क्लास टेस्ट चाललेले असतात शाळेमध्ये तर त्यावेळेस नक्कीच द्या. तर सेल्फ स्टडीचं महत्त्व मुलांना समजणं खूप गरजेचं आहे आणि हे महत्त्व तुम्ही वारंवार सांगून समजणार नाही तर ते देखील तुम्हाला अनुभवातूनच त्यांना जाणवून द्यावं लागेल.